नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आजच्या भागात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 आणि 25 संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलो आहेत मित्रांनो. तर हे अपडेट नेमकं आहे कुठलं, मुदतवाढ संदर्भात, तसंच पोलीस भरती स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशनची नवीन प्रोसेस काय आहे ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. चला सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करा. याच्यामुळे सगळे येणारे मेसेज डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे, जी की पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahaIT.org अशी वेबसाईट आहे. इथं आल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला एक मस्त गुड न्यूज आहे. कुठली गुड न्यूज आहे की जी डेट कालच्या तारखेत म्हणजे 30 नोव्हेंबरला संपणार होती ती एक्सटेंड झाली. पहा इथं अर्ज बंद होण्याची तारीख 7/12/2025 आणि तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी शिल्लक उरलेला टाइम 6 दिवस 15 तास 23 मिनिटे आणि 48 सेकंद असा एकंदर तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठीचा टाइम आहे. तर आता आपण अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात पूर्ण डिटेल माहिती इथे घेऊया. बघा, सर्वप्रथम नवीन नोंदणी करायची आहे तुम्हाला. नवीन नोंदणीसाठी काही बेसिक क्रायटेरिया आहेत. बेसिक क्रायटेरिया मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्याशी एक मोबाईलला ओटीपी येतो, आधारला जो लिंक आहे त्याच्यावरती तो ओटीपी तुम्हाला फिल करायचा आहे. म्हणजे सगळी डिटेल तुमची इथं फॅक्च होईल आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. आता पहा, आधार नंबर टाकलाय आपण, ओटीपी टाकलाय आणि आधारची जी माहिती आहे ती माझी इथं माहिती फॅक्च झालेली. माझी म्हणजे ह्या उमेदवाराची माहिती फॅक्च झाली की आधारनुसार त्याचं नाव काय, त्याची जन्मतारीख काय, त्याचं लिंग काय, राज्य कुठलं, ह्या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. आणि आता आपण साइन अपच्या प्रोसेससाठी सर्वप्रथम इथं ईमेल आयडी टाकून घ्या. ईमेल आयडी तुमचा जो असेल तो टाका. त्यानंतर पासवर्ड एक स्ट्रॉंग निवडा, जसं की 5@123 किंवा example@123 असा स्ट्रॉंग पासवर्ड निवडायचा आहे, जो की कॉमन नसावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चुकू देऊ नका, नाहीतर परत रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यानंतर तुम्हाला पूर्ण नाव इंग्रजीमध्ये भरायचे, ते पूर्ण नाव तुमचं इंग्रजीमध्ये इथं भरा. त्याच्यामध्ये सांगितलंय स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव, अशा पद्धतीने पूर्ण माहिती इथं भरा. त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा, देवनागरी म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला ती माहिती भरायची. त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल निवडायचंय, इथं टिक करायचे आणि हा कॅप्चा भरून रजिस्टर या बटनाला क्लिक करायचं. अशी जेव्हा तुम्ही प्रोसेस करता, तुमच्या मोबाईलला एक ईमेल जातो आणि तो ईमेल तुम्हाला ओपन करायचा आहे महापोलीसचा आणि व्हेरीफाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करणार तेव्हा तुम्हाला लॉग इन साठी एक ऍक्सेस पाहायला मिळणार आहे. तुमचा एक आयडी आणि पासवर्ड तयार होणार आहे. आता ऑलरेडी मी माझा आयडी आणि पासवर्ड बनवलेला आहे, तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्ट केलं मी की कशा पद्धतीने साइन अप करायचं. आता माझा आयडी आणि पासवर्ड मी इथं पुट अप केलेला आहे आणि समोर जो कॅपचा कोड दिलेला आहे तो आपण कॅपचा कोड इथे भरूयात आणि लॉग इन या बटनाला क्लिक. आता बघा, तुमच्या समोर असं सेक्शन पाहायला मिळेल. याच्यामध्ये आधारनुसार आलेला तपशील दिसेल. आता रजिस्ट्रेशन तपशील तुम्हाला दिसणार नाही, कारण तुम्ही जर पहिला फॉर्म भरलेला असेल तरच हा दिसतो. मी ऑलरेडी एक SP बीडला एक ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याची ही डिटेल्स आहे. त्याचा हा फॉर्म मला इथे पाहायला मिळू शकतो. परंतु आता तुम्ही जर अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला ही माहिती दिसणार नाही. आता इथं आपल्याला अर्ज करण्यासाठी अर्ज आणि स्वाक्षरी अपलोड करा एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्या खाली आहे पदासाठी अर्ज करा. आपण सर्वप्रथम इथे क्लिक करून घेऊयात. आता पहा की वैयक्तिक माहितीचा तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील असे तुम्हाला काही ऑप्शन इथं पाहायला मिळाले आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. आता इथं सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये भरायचं आहे, ते मी इथं भरतो. हे एक डमी नाव आहे, हे कुठलाही व्यक्ती एक्झिस्ट करत नाही, मी एक अंदाजे नाव भरतोय. पण तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी ही आपण सगळी डिटेल इथं भरत आहोत. त्यानंतर त्याच्या आईचं नाव आपल्याला इकडे भरायचंय. बघा, त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव भरलंय. आता देवनागिरीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला त्याची जी माहिती आहे तिथे भरायची आहे. तर सर्वप्रथम आपण ती माहिती इकडे भरून घेऊयात. आता इथं भरल्याच्या नंतर त्याच्या आईचं पण नाव आपल्याला भरायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला पद नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करायचंय, ज्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, बँड्समन, कॉन्स्टेबल हे ऑप्शन पाहायला मिळतात. याच्यापैकी तुम्हाला हवं असलेलं एक पद तुम्ही निवडू शकता आणि हे पद निवडल्याच्या नंतर इथं निवडूयात सर्वप्रथम आपण. त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी, ज्या ठिकाणासाठी ऍप्लिकेशन करायचे, तो ऍप्लिकेशन साठीचा जिल्हा तुम्हाला इथून निवडणं गरजेचं आहे. तो सर्वप्रथम आपण निवडून घेऊया. त्यानंतर पुढील प्रश्न या बटनाला आपल्याला क्लिक करायचे, म्हणजे तुमचा फर्स्ट वैयक्तिक तपशीलची डिटेल्स पूर्णपणे क्लिअर. आता मित्रांनो, आपण आरक्षण तपशील सेक्शन मध्ये आलो. इथलच्या काही गोष्टी महत्वपूर्ण आहेत, त्या व्यवस्थित समजून घेऊन क्लिक करायचे. बघा, पात्र खेळाडू आहात का, तर नाहीत, त्याच्यामुळे नाही करा. प्रकल्पग्रस्त जर असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथं आरक्षण दिलेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदा वाचून सगळं सांगेलच. ज्याच्यामध्ये होमगार्ड असेल, अनाथ असेल, भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, पोलीस पाले, हे जर तुम्ही लागू असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्हाला फॉर्म तुमच्या कशामध्ये भरायचा तो निवडा. आता कॅटेगरीमध्ये जर तुमची जी कॅटेगरी असेल ती निवडा. एखादी कॅटेगरी असेल तर तिचा क्रमांक आणि दिनांक, कधी घेतली ती दिनांक आणि त्याचा नंबर हे टाकणं मॅन्डेटरी. पण मी ओपन मध्ये भरतोय, त्याच्यामुळे मी ओपन सिलेक्ट करतोय. त्याचबरोबर 12वीच्या सनदचा इकडे एक नंबर तुम्हाला टाकायचा आहे. मी एक अंदाजे नंबर टाकला आहे, हा ऍक्च्युअल नंबर नाहीये. त्यानंतर पहा, सर्वप्रथम आता आपलं जे वय आहे ते वयाची माहिती इथं फिल करून घेऊयात, म्हणजे तुमचं वय इथं दिसेल. आणि पुढील प्रश्नाला क्लिक करूयात. इथं पहा, तुम्हाला 2 पत्त्याचा तपशील दिसेल, एक आहे स्थायी आणि एक आहे टेम्पररी. तर आता टेम्पररी आणि स्थायी जर पत्ता एकच असेल तर तुम्ही एकच भरू शकता, 2 भरायची गरज नाहीये. तुम्हाला इकडे एक ऑप्शन पाहायला मिळेल की दोन्ही पत्ते माझे एकच आहेत, असं ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. त्या इथे तुम्ही एस करू शकता. आणि जर दोन्ही पत्ते वेगवेगळे असतील तर तुम्हाला इथे वेगवेगळे पत्ते भरण्याचं पण ऑप्शन पाहायला मिळतं. पण माझा पत्ता एकच असल्यामुळे मी इथं क्लिक केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण क्लिक करूया. इथं तुम्हाला तुमचा धर्म हा निवडायचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगणार आहे की बरेच आपले मुस्लिम बांधव यांचा धर्म हा इस्लाम असतो, पण त्यांच्यासाठी ऑप्शन दिलं नाही, त्यांना मुस्लिमच निवडायचं आहे. आणि इथं पुढे जात पण टाकायची आहे. बघा, आता हिंदूसाठी हिंदू निवडा आणि तुमची जी जात असेल ती जात तुम्हाला इकडे निवडायची आहे. त्यानंतर आहे, तुम्ही जर शासकीय निमशासकीय सेवेत आहात का, तर इथं होय नाही आहे, तर इथं आपण नाही निवडूयात. त्याचबरोबर तुमच्याकडे डोमासाईल असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे डोमासाईलला होयला क्लिक करा. आणि डोमासाईलचा क्रमांक आणि तो कधी दिलाय ती माहिती इथं आपल्याला फिल करायची. तर इथं डोमासाईलचा माझ्या मी क्रमांक टाकलेला आहे आणि तो मला ज्या दिवशी मिळाला आहे त्याची तारीख पण मेन्शन केली. त्यानंतर पहा, नॉन क्रिमिनल. आता नॉन क्रिमिनल बेसिकली ओबीसी, एनटी, एसबीसी या कासाठी लागू असतं, किंवा व्हीजेएनटी, एनटीडी, एनटीसी, एनटीबी, एनटीए, तर त्यांना हे एस करायचे. अदरवाईज SC, ST आणि ओपन वाल्यांनी याला नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतात की तुम्ही ह्या भरतीसाठी जे शैक्षणिक अर्हता आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, तर इथं होय आणि इथं पण होय असं दोन्ही ऑप्शन निवडायचे आहेत. बघा, जर तुमच्याकडे NCC मधील C प्रकारातील प्रमाणपत्र असेल तर होय निवडा, अदरवाईज नाही निवडा. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर हो निवडायचे, अदरवाईज नाही निवडायचे. जर तुम्ही नाही निवडलं तर तुम्हाला एक कालावधी आहे, 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट यांना द्यावं लागेल. त्याचबरोबर MSIT साठी सुद्धा सेम, MSIT असेल तर हो निवडा, अदरवाईज नाही सुद्धा निवडू शकता. त्यानंतर पहा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील पाल्य आहात का, जर असाल तर येस करा, अदरवाईज नो करा आणि पुढील प्रश्नाला क्लिक करा. आता बघा, ड्रायव्हिंग लायसनचं जे मी ड्रायव्हर पदाचा फॉर्म भरत असल्यामुळे हे मॅन्डेटरी आहे, तर आपण याला एस करूयात आणि पुढील प्रश्नाला क्लिक करूयात. त्यानंतर मित्रांनो, आपण शैक्षणिक तपशील या सेक्शन मध्ये आलेलो आहे. इथं आपल्याला अर्हता म्हणजे तुमचं शिक्षण ते निवडायचंय. तर इथं 12वी निवडलंय. आता तुमचा जो बोर्ड असेल तो बोर्ड इथं तुम्हाला फिल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पास असं निवडा. त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षी हे शिक्षण पास झालात ते वर्ष आणि तुम्हाला प्राप्त झालेल्या गुणांची संख्या इथं मेन्शन करायची. त्यानंतर जर तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन असेल तर होय पर्याय निवडा, अन्यथा नाही पर्याय सुद्धा निवडू शकता. त्यानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण असेल तर होय किंवा नाही ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला विचारले, जर तुम्ही याच्यामध्ये अंतिम यादीमध्ये जर सिलेक्ट नाही झालात तर तुम्ही MSF मध्ये जॉईन करू इच्छिता का, जर तुम्ही असेल तर येस, अदरवाईज नो निवडू शकता.
हे प्रतिज्ञापत्र सिलेक्ट केलंय आणि अर्जाचे पूर्वदर्शेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. मग ती माहिती तुमची जर काही करेक्ट करायची असेल तर तुम्ही परत मागील पृष्ठला क्लिक करून त्या बाकीच्या डिटेल्स करेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर जतन करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. तर इथं जतन करा केल्याच्या नंतर तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आणि तुमचा अर्ज जतन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन मध्ये एक अप्लाइड असं पोस्ट दिसणार आहे आणि त्यानंतर इथं छायाचित्र अपलोड करायला जायचं आहे आणि इथून छायाचित्र अपलोड करायचे ज्याच्यामध्ये फोटो आणि सही अपलोड करायची आणि ही केल्याच्या नंतर तुम्हाला मेक पेमेंट म्हणजे ह्या अर्जासाठीचं जे चलन आहे ते भरायचं आणि इथून चलन भरल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन आणि प्रिंट रिसिप्ट अशा पद्धतीचे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. मग हे अर्ज करताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तसंच नेक्स्ट येणारा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा तो पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपल्या भरती करणाऱ्या किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओ.